नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपलं हे वांग्याचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतलं आहे आपलं मेथीचं. तर बरेच जण मला म्हणले घेता वेळेस की नाही येत. तर तुम्हाला मी दाखवतो आलं आहे का नाही ती, आणि दोन्ही पण एकदम व्यवस्थित पीक चालू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला असं आंतरपीक घ्यायचं असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं कसं घेतलं आहे आम्ही. तर बघू शकता मित्रांनो, हे आता आपण मेथी टाकलेली ह्याच्यामध्ये 5 किलो. तुम्हाला तर माहितीच आहे, पहिले व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच आहे की ह्याच्यामध्ये आपण 5 किलो मेथी टाकली आणि 5च आपले दांडे आहेत. हे बघू शकता, 1 2 3 4, तिकडून अर्धा आणि इकडून अर्धा, म्हणजे झाली 5. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण पंचगंगाचं रोप पण लावून घेतले बघा हे वांग्याचं. हे बघा, तर ह्याला थोडी नागाळी झाली होती. तर तिकडल्या साईडला झाली होती तिकडं वरी. तर आपण फवारणी घेतली तर नागाळीसुद्धा आता कंट्रोलमध्ये बघा, एकसुद्धा नागाळी नाही. तर आता पांढरी माशी होईल, तर पांढरी माशीला बी आपल्याला औषध आणायचे. तर आपण सांगतो मेथीचं. तर मित्रांनो, मेथी बघा कशी आली बघा, हे एकदम नंबर 1 असं लाल जरद पानं अशी येते का सांगा तुम्ही. मेथी अशी सुद्धा येत नाही, अशी माडे रानावर टाकल्यावर सुद्धा. बघा हे कसं आहे मेथीचं, एकदम बारीक नाही पान, बघू शकता हे लाल लाल जरद आणि मस्त उगवली पण बरं का. आपण आधी ह्याला पाळी घालून घेतली होती आणि मेथी शिपली असं सपाटीवर, आणि नंतर आपण बेड ओढून घेतलं, जेणेकरून आपल्या ह्या मुंडामध्ये बघा कथंही मेथी राहिली नाही, सगळी गेली ह्या मुंडाला इकडं आणि इकडं. तर बघू शकता ह्याच्यामध्ये आपण धन पण लावले, जेणेकरून मेथी उपटून घेतल्यानंतर आपल्याला धन पण येईल. तर इकडं शिप पण लावली बघा. तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. म्हणजे मेथी निघून गेली की आपलं वांगं चालू होणार, आणि वांगं चालू झाल्यानंतर आपल्याला तिकडलं सगळं शेत रिकामं करायचं आहे. ह्याचं आता टोमॅटोचं तोपर्यंत होईल, कारण वांगले दिवस चालतं आहे ना आपल्याला. टोमॅटोचं आता खोडं पण घ्यायचे, त्यासाठी पण नियोजन चालू आहे. थोडं कॅल्शियम हे दिलं आहे, तर फुटलं आहे बोडाला. हे बघू शकता अशा पद्धतीनं कसं फुटलं आहे बघा. हे खालचं कोंबरा बघा, हे कसं आला आहे, एकदम व्यवस्थित आहे का नाही. तर बघा आता ही आता मेथी मस्तपैकी आली, आणि आता एक 15 दिवसामध्ये ह्या मेथीचं हार्वेस्टिंग होईल बरं का. म्हणजेच पातळ आहे, त्याच्यामुळं जरा ही ठोंबं करणार आहे. कारण पातळ असली तर ठोंबं करते, आणि दाट असली का तर नुसत्या काड्या होती. तर पातळ असेल तेवढी एकदम व्यवस्थित येते. तर त्यासाठी सांगणं आहे की तुम्हाला जर आता असा आंतरपीक घ्यायचं असलं तर मंडळी तुम्हाला ही टेप वापरा. म्हणजे कसं की पहिल्यांदा शिपून घ्या, आणि म्हणजे पहिल्यांदा पाळी घाला, नंतर शिपा, आणि नंतर अशी बेड ओढून घ्या. म्हणजे तुम्हाला अशी बेडमध्ये जाईल, आणि अशी साईडला पुन्हा वांग्याचे रोपटे लावून घ्या. आणि रेन पाईपानं विजवा, कारण भोंडावर ह्या पाण्याचं पाणी वरती मुरत नाही. तर त्यासाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमचा भाजीपाला लावू शकता आंतरपीक म्हणून. तर तुम्हाला आमचं नवीन भाजीपाले शेत आणि वांग्याचे शेत म्हणजे आंतरपीक कसं वाटलं सांगा. एका पिकामध्ये आंतरपीक म्हणजे महिन्यामध्ये तर मेथी निघून गेली की आपल्याला मेन पीक राहणार वांगं. तर बघूया नंतर तुम्हाला आता ह्याच्यामधली किती वाजती आणि किती मरती. कारण हिवाळ्यामध्ये म्हणजे आता हिवाळा चालू आहे म्हणायचं, तर खरं तर संक्रांतीपासून आपला उन्हाळा चालू होत असतो. परंतु ह्याच्यामधून आता किती वाजती आणि किती नाही तर ती तुम्हाला मी नंतर दाखवील काढायची टायमाला. सध्या तर एकदम व्यवस्थितमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, आणि तुम्हाला आपली अशीच वांग्याचे व्हिडिओ नवीन बघायला मिळतील. तर आमच्या आंतरपिकाचं जोगाड कसं वाटलं कमेंट नक्कीच करा बरं का.